नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एक नव्या व्हिडिओमध्ये। तर आज आपण लोणावळ्यामध्ये असणाऱ्या राजमाची किल्ल्यावरती जाणार आहोत। तर राजमाची किल्ल्यावरती आपण उन्हाळ्यामध्ये जाणार आहोत सध्या। तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये राजमाची किल्ला हा असा दिसतो एकदम। तर घाटाघाटाच्या रस्त्यांमधून आपल्याला जायला लागते। लोणावळ्यापासून अंदाजे 17 किलोमीटर दूरवर असणारा हा किल्ला आहे। तर राजमाची हा एक प्रकारची माची आहे आणि या माचीवरती श्रीवर्धन आणि मनोरंजन असे दोन बालेकिल्ले आहेत। तर या माचीचे हे दोन प्रमुख बालेकिल्ले असून या दोन किल्ल्यांमुळेच याला राजमाची असे नाव पडले। तर राजमाचीला जाताना आपल्याला कातळधार वॉटरफॉलसुद्धा दिसतो। कातळधार वॉटरफॉल ह्याचा एक ट्रेक पॉईंट आहे। तर ते एक आंब्याचे दोन झाडे, तर त्या आंब्याच्या दोन झाडांपासून कातळधार वॉटरफॉलचा ट्रेकिंग पॉईंट आहे। तर कातळधारला या दिवसामध्ये पाणी नाही आहे। पावसाळ्यामध्ये कातळधार वॉटरफॉलला येण्यासाठी खूप गर्दी होते। तर सध्या आम्ही पायथ्यावरती असणाऱ्या उदेवाडी या गावामध्ये पोहोचलेलो आहे। तर उदेवाडी गावामध्ये येण्यासाठी आपल्याला दोन रस्ते आहेत। लोणावळ्यावरून आपण येऊ शकतो आणि तसेच कर्जतवरून सुद्धा येऊ शकतो। कर्जतवरून येताना आपल्याला कोंडाणा लेणी हे रस्त्यामध्येच आढळतात। तर कोंडाणा लेणीसुद्धा तुम्ही पाहू शकता। आम्ही सध्या लोणावळा मार्गे आलेलो आहे, त्यामुळे कोंडाणा लेणी आम्ही नाही पाहिलेली। तर येथे स्वराज्य रक्षक संस्था आहे। तर त्या संस्थेने असे झाडावरती स्टिकर लावलेले, झाडे लावा झाडे जगवा, आणि हे खूप महत्त्वाचं आहे। हे भारताच्या पुरातत्व खात्यामध्ये सुद्धा हा किल्ला येतो। त्यामुळे या किल्ल्याचे व्यवस्थित संगोपन केलेले आहे आणि या किल्ल्याचे बांधकाम सुद्धा केलेले आहे। तर या किल्ल्यावरतीच भुयार आहे। या भुयारामधून पुढे गेल्यानंतर कातळधारचा व्ह्यू पॉईंट आपल्याला दिसतो। तर समोरच कातळधारचा व्ह्यू पॉईंट आहे। सध्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जास्त काही किल्ल्यावरती अशी हिरवळ दिसत नाही आहे, पण पावसाळ्यामध्ये नक्कीच हा असा भेट देण्यासारखा किल्ला आहे आणि येथून सुंदर असा कातळधार वॉटरफॉलसुद्धा दिसतो। आमचा राजमाची हा किल्ला फिरून झालेला आहे। तर राजमाचीवरून फिरून झाल्यानंतर घरी जाताना आम्हाला रस्त्यामध्येच हे एक छोटे वानर दिसले। तर हे जसं जसं आमची गाडी पुढे जात होती तसं ते पण आमच्यासोबत मस्ती करत गाडी रोडवरती चाललेलं। तर अचानकच आम्ही त्याच्या जसं जवळ गेलो तसं त्यांनी एक जंगलामध्ये उडी मारली आणि ते गायब झालं। परत ते आम्हाला भेटलंच नाही। तर आम्ही खूप मस्ती करत हा असा अविस्मरणीय असा ट्रेक पूर्ण करून आलो। तर हा जो दिसतोय तो श्रीवर्धन किल्ला आणि तसेच समोर आहे मनोरंजनगड। तर किल्ल्यावरती असं पाहण्यासारखं असं म्हणजे काही जास्त नाही आहे। राजवाड्याचे अवशेष पाहायला मिळतात आणि सध्या पुरातत्व खात्यामध्ये असल्यामुळे तेथे बांधकाम केलेलं आहे, त्याची व्यवस्थित अशी निगा राखलेली आहे। तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये।